हरिओम श्रीराम अंबज्ञ हांव लक्ष्मीविरा नायक अंधेरी उपासना केंद्रांतानू उलयतां म्हाका एक्सपिरियन्स हांव सांगतां। आज म्हाका बापूने उलोवच्याक चान्स दिला। मगल बामणा गेले 23 पुणा भायर सरलेलो 10 जानेवारी 2023 तो पुणा तागेलो ऑफिस वर्का खातीर तो भायर सरलो। ट्रेनांतान वचूं गेलो। ट्रेनांत वताना ही वॉज टोटली ऑल रायट, पण ताका मदेंतूच थोडो त्रास जालो। ताका हूम आयली आनी छातीन थोडें दुखच्या लागलें। तर ताणें 4th सीट आशिल्ली, ताणें विंडो सीट मागली आनी तो थंय विंडो सीटा बसलो। आनी जो न्हिदलो तो डायरेक्ट पुणा ताका जाग आयली। थंय देंवनापूर ताणें तागेले फ्रेंडा सांगलें की म्हाका अशें थोडो त्रास जालो म्हणून। डेंटू तागेलो ऑफिस वर्क आशिल्लें तें सगळें ताणें क्लियर केलें आनी ताका सगळी कडेन म्हगेलो बापू तागेलो वटू वचूं गेलेलो, कारण की तो केन्नाय भायर सरतना हांव ताका सांगता म्हगेलो बापू घेवन वच आनी ताका परत घेवन यो। हें आमगेले खातीर तें व्हड गोश्ट आसा की म्हगेलो बापू आमगेलो सांगात आसा। तर तो तागेलो वटूच आशिल्लो, ताजे मिती ताका कसलेय त्रास जायनी। तो रिटर्न आयलो, पण ताका मस्त येयसर ताका मस्त त्रास जालो। तो त्रास ताणेंच अनुभव घेतला। ताजे मिती ताजे बाबतींत हांव कसलें सांगूं शकना। पण येताना दादर तो बस आयलो येताना पुणांतल्यान, आनी दादर TT2 ताका स्टेशन तो कशें आयलो तें ताका गोतना अशें म्हणटा तो, की तागेलो जो चाल आशिल्ली तो म्हणटा म्हाका हांव 15 मिनटान पावता, म्हाका अर्द पावण तास लागलो म्हाका दादर TT2 दादर स्टेशन पावच्या। नंतर तो स्टेअरकेस चडलो। हो कोण चडयता? फक्त आनी फक्त म्हगेलो बापूच करूं शकता ही गोश्ट। तान ताका दादरतान सुद्दां सेफली ट्रेनान बसकार येयलें आनी तो राम मंदिर देंवलो। थंय ताका लकीली लगेच लिफ्ट मेळ्ळी आनी ताका वेवस्थीत घारा तो रात्री 1 घंट्यार पावलो। हांव वाट पळयत आशिल्ली, तागेले खातीर जेवण रेडी दवरलेलें, ताका हुंदकन दिलें, ताणें जेवलो आनी तो सांगच्या लागलो की म्हाका अशी त्रास जालो। बट हांवें इतलें तो केली की हांव म्हळें आमी फाय उलोवया अशें म्हणून हांव तागेलें चड आयकनी। आनी तो आमी दोगे न्हिदले। मदेंतू ताका उलटी जाली, तो उठायलो, ताणें उलटी केली आनी परत न्हिदलो। ताणें कसलें म्हाका सांगनी, पण सकाळीं उठून ताणें म्हाका सांगलें की अशी म्हाका जालें। तेन्ना हांव म्हणलें अरे देवा, हांव काल तुका उगाच जबरदस्ती केली जेव म्हणून। तो म्हणलो ना जेवलें बरें जालें, पण म्हाका उलटी जाली। ताजे मिती म्हाका थोडेशे त्रासय जाता असो। बरं आमी तो ट्यूजडे आशिल्लो तो दिवस आमी लीव केलो आनी वेनसडेक आमी ECG काडूं वचूं गेले। थोडो हार्टान प्रॉब्लम जाता अशें ताका कळ्ळें म्हणून आमी ECG काडूं वचूं गेले। तर ECGन प्रॉब्लम दाखयलो। तर त्या दिवस आमी फूल रेस्ट घेतलो ताणें आनी आमी गुरुवारा सकाळीं दादालांक वचूं गेले, कारण की आमगेली पूर्ण श्रद्धा आमगेलो देव आमगेलो दादा। बापू लेगी वचचे पयलीं आमगेलो दाद पयलें सांगता। ताजे मित आमी दादाले वचूं गेले। दादान वचूं गेले तशीची आमकां सांगलें ताणें म्हगेल्या बामणांनी की म्हाका अशी जाता आशिल्लें दादा मंडेक। दाद म्हणून पयलें ECG काडी। वचून आमी ECG काडली। ECG काडलेले बरोबर दादान सांगलें की आतां तुका हांगा बैस, हांव तुका एक डॉक्टराक नांव दिता, थंय वच, थंय तूं तुगेलें चॅकअप करी आनी थंयच्यान रिपोर्ट म्हाका सांग। तर हांव इतली पिशी, गुरुवार आशिल्लो, ताजे मितर म्हाका प्रवचना वचचें। हांव म्हणलें दादा तुम्हाला रिपोर्ट मी प्रवचनच्या इकडे दाखवू? दादा म्हणालो हो दाखव। म्हणजे दादाने सिंपली अशी म्हाका लायटली सांगलें। म्हाका इतलो आनंद जालो। हां म्हळ्यार कसले त्रास ना ताका अशें जालें म्हाका। आनी मागीर भायर आमकां बसकार येयलें दादाने। म्हणलो हांव तुका एक नांव दिता। पयलें तांणी एक डॉक्टराक नांव दिलें शर्मा की कसलें, पण तो डॉक्टर आमगेलो वटू कॉन्टेक्ट जाय न्ही। ताणें म्हळ्यार नंबर दिलेलो ताजो कॉन्टेक्ट जाय न्ही आनी अपॉयंटमेंट मेळ्ळी। नंतर पौरसिंह आयलें। पौरसिंहाने आमकां आनी एक डॉक्टराक नांव दिलें आनी तो डॉक्टर पौरसिंहा गेले वटू कलीग आशिल्लो, तो हांगा आशिल्लो। सांता क्रुजाची तागेलें क्लिनीक आशिल्लें। तर पौरसिंहान सांगलें थंय वचून तुमी तागेलें चॅकअप सांगलें, ताका स्ट्रेस टेस्ट। तर ते तांणी चॅकअप सांगना फुडें आमी हय म्हळें। तर आमी म्हळें आतां आमी केन्ना 5 वचूं येता? तर म्हणाले नाही
आजच दुपारी जायचं आहे, आजच संध्याकाळची अपॉइंटमेंट मी घेतली आहे, तुम्हाला जायचं आहे, पौरसियानं सांग. म्हणे दादा एवढं? तर म्हणाले सांगितलेलं आहे का, आजच जायचं आहे. बरं म्हणे ठीक असं. बरं म्हणे आम्ही संध्याकाळी तुम्हाला रिपोर्ट दाखवू, ते नंतर आपण बोलू अशी पौरसियान डायरेक्टली सांगल्या आमकां. बरं मी म्हणे ठीक असं. मला मी गुरुक्षेत्रमान बसले भायर जेवले, गुरुक्षेत्रमान येवन आमी टायम काडलो आनी 6 घंटे 6:30ची अपॉइंटमेंट आशिल्ली. ते सलील डॉक्टराले वचूं गेले. तागेले वचून पुरताना आमकां तागेले स्ट्रेस टेस्ट घेतले. तागेले स्ट्रेस टेस्ट इतलं खराब आयली की डॉक्टर म्हणाले चला उतरा. म्हळें काय झालं? म्हणाले नाही झाली. उतरयले, 2D केले. 2Dंतूय ताका एकदम फॉल्ट दाखयलो. तर डॉक्टर म्हणालो की बैसा ती भायर हांव येता म्हणून. मागीर तो मे बी पौरसियाला उलयलो आसतलो, तागेली कलीग आशिल्ली मी ती. मागीर ताणें हें केलें, आमकां भितर आपयलें कॅबिनांतू आनी आमकां बसकारून वगैरे ताणें सांगलें पळय आत्ताच्या आत्ता ताका एडमीट करका. तर हांव म्हळें अरे इतलें कल जालें ताका, म्हगेल्या बामणाक कलेच जायनी, म्हगेलो बापूय आसा, म्हगेलो दाद आसा. तो म्हणालो पळय तें सगळें आसा, हांव पौरसियाला उलयलां, तुमी प्लीज आयच्याच ताका एडमीट करात. तुमी खंयच्या हॉस्पिटलांत वतले? तांणी 2-3 नांव सांगलें. तर हांव म्हळें अंधेरी वेस्टाची जें आसा त्या हॉस्पिटलांत आमी ब्रह्मकुमारींत एडमीट जावं येद म्हणून. मग आयच्या आज व्हायचं, आजच्या आज तुम्ही एडमीट व्हायचं. म्हळें एवढं डॉक्टर सिरियस आहे. आणि मग जालें म्हाका दोळ्यांतल्यान अश्रू चालू जालें. मग ते कंट्रोल जायनी. तो म्हळें अशें कल जाल्या? तो म्हणाले ना ताका मस्त फॉल्ट आसा, आमी फायज तातुंतली एंजिओग्राफी करची आसा ती. म्हळें इतलें फास्ट कल जाल्या कल म्हगेल्या बामणाक, ही इज टोटली ऑल रायट. म्हणटा ना आस प्रॉब्लम म्हणून आमी सांगता ती फाय आमकां ताका सगळी एंजिओग्राफी करची. म्हळें ठीक आसा. मागीर आमी दोगे भायर सरले, आमी दोगेच आशिल्ले भायर सरले. भायर येना फुडें म्हगेलें आमी जस्ट सेंटाक्रूज क्रॉस करता ती आणि कॉल आयलो. मिलिंद म्हणालो दादा तू मागच्याशी बोलायचं. अरे म्हळें दादानी फोन केला म्हणजे काय आहे काय अशें म्हळें. तर पयले दादानी चेतनाले उलयलें, म्हगेले मिस्टर चेतन नायक तागेले एकदा प्रॉपर उरलेले. मग त्या म्हणाले की त्यांनी सांगले की दादा ही खूप रडते. मग दादा म्हगेले उलयले. दादा म्हणाले मी तुला सरळ सांगतो आहे, त्याला काही एक प्रॉब्लेम होणार नाही. तो 7 दिवसाच्या आत तुझ्या आपल्या घरी येणार आहे. तू काही एक टेन्शन घ्यायचं नाही. दादान अशी म्हणणं पुढे मग पूर्ण शांत झाली. हवं म्हणे हो दादा तुम्ही सांगितलं ना, पण त्याच्यानंतर मी काय सांगणार आहे ते पण ऐकायचं. म्हणजे दादा नक्की ऐकणार, तुम्ही काय सांगाल ते ऐकणार, माझंच सांगितलेलं ऐकायचं. म्हणजे हो दादा नक्की. तर म्हणजे श्रीराम अंबज्ञ बाप्पा आहे, दत्ता बाप्पा तुमच्याबरोबर कायम आहे. आम्ही हां म्हटलं आणि आम्ही गेलो, घरी गेलो. 1 दिवसाचं कपडे वगैरे घेतले. आम्ही हॉस्पिटलमध्ये देवाने माझ्यासाठी एवढी सोय केली की माझा भाऊ आणि माझा भाचा ते लोक नेमकं तिकडे वर राहायला आलेले. त्यांचं नवीन फ्लॅट आहे तर ते तिकडे राहायला आलेले. आम्हाला दोघांना मुलं नसल्यामुळे आम्हाला कोणी नव्हतं त्यावेळेस आणि रात्रीचे 11:15 झालेले. मग कोण होता आधार? बाप्पानी त्याला आणून ठेवल्यामुळे तो आला. ते लोक दोघे आले, आम्हाला लगेच कारनी घेतलं. आम्ही ॲडमिट झालो. सगळं ते पेपर्स वगैरे घेऊन आम्ही तिकडे ॲडमिट झालो हॉस्पिटलमध्ये. आणि अशा ह्याच्यात तिथला प्रॉब्लेम झाला सॉल्व. सकाळी एंजिओग्राफी केली. एंजिओग्राफीमध्ये त्यांचे 5 ब्लॉकेज निघले तांगेले. 5 ब्लॉकेज निघना पुढे म्हाका स्वताकच अटॅक आयलो. कारण की म्हगेल आधार तोच आशिल्लो आणि म्हाका तागेले शिवाय दुनिया ना अशी म्हगेल असं. एक बापू आणि दादा आणि आई आणि ताजे नंतर म्हगेल बामूण, हे एकच दुनिया आसा म्हगेले खातीर. तर म्हाकाच कशकीच जालें आनी मागीर ॲडमीट जालें. पण सकाळी जेन्ना डॉक्टर आयले त्यांनी डॉक्टरान सांगलें की ताका अशें 5 ब्लॉकेज आसा. तर थंयच म्हगेले परत अश्रू चालू जाले. बापू म्हणलें बापू तूं आस न्हय, म्हाका कसलें भंय ना. 5 ब्लॉकेज असल्यार तूं सांगील तशी. आणि खरोखर रात्री पौरसियालो फोन आयलो. पौरसियान फोन केलो, म्हणाले दादानी असं असं सांगितलं आहे, तुमकां जवळ आसा हॉस्पिटल कोकिलाबेन, बट दादान सांगलें तुमकां तुम्ही ग्लोबल हॉस्पिटलांत वचचें. म्हणजे दादा इतलें दूर? तर ते म्हणाले दादानी सांगितलं आहे. त्यांनी तशें म्हणना पुढे हांव म्हळें ठीक आसा. म्हणजे दादा खंय आसता? ते म्हणाले थंय बापू गेले शाळ जे आसा त्या शाळे इद्रार आसता हॉस्पिटल, ताजे मिती बापू फूल टायम तुमकां आसा. हें सांगना पुढे
हांव एकदम रिलॅक्स झाली. हांव म्हणलें ठीक असं. आणि दाद म्हणाले, दादानी हे पण सांगितलं चेतन सिंहांना घरी घेऊन जायचं नाही. म्हळ्यार अरे घरी म्हळ्यार नेक्स्ट डे म्हागेलो बर्थडे आशिल्लो म्हणून हांव लेकलेलें की घार व्हरया मंडेक एडमीट करया. पण ना, दादागेलो ऑर्डर. हांव म्हळें ठीक आहे दादा. सॅटर्डेक तांकां डिस्चार्ज मेळ्ळो 15क न्हय 14 की कले अशी डिस्चार्ज मेळ्ळो. मगर आमी तांकां थंयतानूची लगेच तांकां आमी ग्लोबलान घेवन वचूंक ग्लोबलांत वचून आमी वचसरी पोरसियांनी इतलो आमगेले खातीर थंय हें करून दवरलेलें न्ही. वचूंक गेलेली तशी एमर्जन्सी जी आशिल्ली ती आमकां थंय कळ्ळी. आनी ही एमर्जन्सी म्हगेलो बापू आनी दादा आनी आई गेल कृपेन एकदम सिंपली सॉल्व जाली. थंय वचूंक गेलेली तशी तांणी आमकां एडमीट करून घेतलें. पटापट ट्रिटमेंट चालू जाली. आनी तांणी लगेच सांगलें की आमी आतां तांकां लिक्वीड दिलेली आशिल्ली मी ते थिनर ताजे मी ते आज जायना जाल्यार तांकां 2 दिवस एडमीट करता. परत पोरसियान फोन आयलो 2 दिवस एडमीट थंयच दवरचें काडचें ना. हांव म्हणलें ठीकच दादा. दादान म्हाका हांवें विचारलें की केपेबल आसवे तूं. हांव म्हणलें हो दादा त्याची काळजी करू नका दादा, ते सगळं चालेल. माझा माणूस येणार आहे ना बस, मला तेवढंच पाहिजे. आणि मगर आम्ही 2 दिवस ते राबले आणि हांवें तांगेली राबली. आनी ते वेनसडे ट्यूजडेक तांगेलें 17th Jan 2023 तांगेलें ऑपरेशन जालें. ओपन हार्ट सर्जरी. दाद म्हणाले हांव म्हणून तुमकां हांगाल्याक भेटयलेलें. एक डॉक्टर आसा ती कुलकर्णी, तो एकदम स्पेशालिस्ट आसा आनी हो हांगाची आसा. ताजी मी ती हांव तुका हांगा भेटयल्या तर तूं ताजें हें कर नाका, टेंशन घेवं नाका, सगळें कांय ठीक जातलें. आनी खरोखर इतले गोमटे रितीन सकाळी 9:30 तांकां भितर घेतिल्लें हॉस्पिटलांत थिएटरांतूं. वताना आमी आमगेल्या तोंडांतूं हनुमान चालिसा रामरक्षा चालू आशिल्लें. म्हजो भाव म्हगेलो वट बशिल्लो आनी म्हगेलें पूर्ण केंद्र अंधेरी केंद्र म्हगेले खातीर हनुमान चालिसा म्हगेल्या बामणा खातीर कंटिन्युअस म्हणटा आशिल्लें. आनी ते सगळ्यांगेलें वायब्रेशन मेळ न्हू म्हाका म्हगेल्या त्या डॉक्टरान म्हगेले खातीर तोच बापू आशिल्लो, तोच दादा आनी तोच आई आशिल्ले. तांणी 9:30 जे भितर वचूंक गेलेले तांणी 4:30-5 म्हाका भायर आयले. तांणी आयलेले तशें हांव तांकां पांय पडली. तर ते म्हणाले नाही काकी पांय पडू नका. तर हांव म्हळें माझ्यासाठी तुम्हीच माझे बापू आहेत, तुम्हीच माझा देव आहे. ते म्हणाले ते काय मला माहीत नाही, पण तुम्ही प्रॉपर हातात आले हे खरं. हांव म्हळें मला प्रॉपर हातात आणणारा पण माझा बापूच आहे. त्यांनीच मला गाईड केलं म्हणून मी आले तिकडे. आणि माझं हे म्हटलं माझ्या नवऱ्याला तुम्ही सक्सेसफुली बाहेर. त्यांनी दाखवलं मला ते ऑपरेशन कोलेस्ट्रॉलची काय ते हे होती त्यांच्या ह्याच्यात ती दाखवली त्यांनी. ती केवढी मोठी होती, ते केवढं मोठं ऑपरेशन. आणि मेन म्हणजे माझ्या मिस्टरांना डायबिटीस आशिल्ली तरी ताका चिक्के सुद्दां तांकां खंय कट कर न्हू ऑपरेट कर न्ही किंवा जे कल तांगेल प्रोसिजर आसा ते कसले तांतून एवॉयड कर न्हू. ताणें सिंपली नॉर्मल हातून ताणें तें ऑपरेशन केलें. आनी इतले गोमटे स्टिचीस घाल्या की आतां कळना सुद्दां ताका की कसलें ऑपरेट जाल्ल्या आनी कसलें म्हणून. आनी अशी रितीन म्हगेलो बापू, आई, मोठी आई आनी दादा बस म्हगेले खातीर सर्वस्व आसा. आनी कायम हांव तांगेले अंबज्ञ राबतली. देवा तूं म्हाका केन्नाय तुगेल्या चरणा पासून दूर करनाका हीच तुज्या चरणी प्रार्थना देवा. म्हाका कायम तुगेले सांगात दवरी. हरि ओम श्रीराम अंबन.